बिबट्यांचा आणि मानवाचा हा कधीही न संपणारा संघर्ष चालू झालेला आहे सध्याला. कारण बिबट्यांना राहायला जंगल नाही राहिलेली, माणसांनी जंगलात प्रवेश केलेला आहे आणि बिबट्या आता ह्या मानवी वस्तीत राहायला शिकलेला आहे. तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा की एक शिकारी प्राणी कधी दुसऱ्या शिकारी प्राण्याचं शिकार करत नाही. सध्याच्या स्थितीला एवढी वाईट परिस्थिती आहे की जर एक शिकारी प्राणी जर दुसऱ्या शिकारी प्राण्याला खात असेल तर तो त्याच्यासाठी अंतिम पर्याय असतो, शेवटचा पर्याय. आपल्याकडचे वन्य प्राणी आहेत ते सगळे नामशेष झालेले आहेत. मग त्याच्यासाठी शेवटचा पर्याय राहतो की एक लहान लहान शिकारी प्राणी. बिबट्यासारखे जे प्राणी असतात ते कधी दुसऱ्या शिकारी प्राण्याची कधी शिकार करत नाही. पण जर काही त्याच्यासाठी पर्यायच नसेल तर ते शिकार करतात. तुम्ही तुमच्या आसपास आता बघू शकता की लांडगे नाहीयेत, कोल्हे पण नाहीयेत. हे गेले कुठं? एक काळ असा होता की 10 ते 15 वर्षापूर्वी लांडग्यांचा आवाज, कोल्ह्यांचा आवाज रात्रीचा भरपूर येत होता. तर त्या सगळ्या प्राण्यांना ह्या बिबट्यांनी संपवलं.